नमस्कार शेतकरी बांधवांनो, कळंब तालुक्यामध्ये किसान मित्र कृषी प्रदर्शन 2026 हे आपल्या तालुक्यामध्ये याच्यासाठी मानलेलं आहे की बाबा आपल्या इथले उत्कृष्ट शेतकरी त्यांचं पिकं काय आहेत ते आपल्या तालुका कृषी अधिकारी ऑफिस कळंब यांच्या मार्फत आपल्याला म्हणजे दाखवण्यासाठी मांडलेले आहेत. याच्यामध्ये आपण पाहतोय की हे जरबेर आहे, म्हणजे असे वेगवेगळ्या व्हरायटीचे जे फळ फुल जे की आपल्या इथले सक्सेसफुल शेतकरी आहेत त्यांची आपण इथं माहिती पण बघू शकतोय. हे असं म्हणजे माहिती देण्यासाठी तालुक्यामधील म्हणजे ॲग्री असिस्टंट ऑफिसर किंवा तालुका कृषी अधिकारी असतील किंवा ऑफिसचे कुठलेही व्यक्ती असतील, हे प्रत्येक फळाबद्दल किंवा प्रत्येक जे आपण हे राजमा आहे, हे पपई आहे, हे सूर्यफूल आहे, ते हळद आहे, हे लसूण आहे, कुठल्या प्रकारचं कसं आहे त्याच्याबद्दल आपल्या इथं म्हणजे माहिती मिळते की बाबा हे अशा पद्धतीनं त्यांना माहिती मिळते. हे कांद्याचं पीक आहे किंवा मुळा आहे. आता हे काकडी आपण बघू शकतो की आपल्या कळंब तालुक्यामध्ये प्रथमतः हे बाजारामध्ये भेटत नाही. आपल्या इथे 10-12 रुपये किलोची काकडी मिळते. परंतु त्या शेतकऱ्याचं म्हणणं काय किंवा त्याचं म्हणजे लागवड किती आहे, त्याचं उत्पादन क्षमता किती आहे, त्याला म्हणजे प्रति टनेज किंवा क्विंटलमध्ये भाव किती मिळणार, याच्याबद्दल प्रत्येक शेतकऱ्यांची आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती मिळते. जसं की चिक्कू आहे, म्हणजे गाजर आहे, मुळा आहे आणि केळी आहे. म्हणजे सगळ्याच्या आपल्या इथं काय होतं, लोकलमध्ये नवीन नवीन व्हरायटीचे जे प्रोडक्ट येतात किंवा फळे येतात ते आपल्याला म्हणजे जाणकार नसतात, परंतु केळी प्रत्येकाच्या संपर्कात आहे किंवा दररोज आपण त्याचं आहारामध्ये सेवन करतोय. याच्यामध्ये आपण बघतोय हे प्रत्येक व्हरायटीचं फळ ठेवलेलं आहे, म्हणजे असं कलिंगड असेल, अद्रक असेल, पपई असेल, बीट असेल, असं म्हणजे हे आपण बघू शकतोय की हे सीताफळ हे सांगोल्यावरून आपण म्हणजे आयात केलेले प्रदर्शनासाठी ठेवलेले आहे की बाबा याच्यामध्ये काय होतं की प्रदर्शनासाठी ठेवायचं यासाठी की आपल्या इकडे शेतकऱ्यांचा म्हणजे दुजाभाव असा आहे याच्यामध्ये की हे पीक आपल्या इकडे येऊ शकत नाही. आपण हे डाळिंबचं पीक बघू शकतोय, पेरू आहेत, परत याच्यामध्ये हे बीट बघू शकते. आपल्याकडे जनरली बघितलं तर बीट 100 ते 150 ग्रामच असते, पण हे आपण बघितलं तर मिनिमम 500 ग्राम पर्यंत याचं वजन येऊ शकतं. हे आपण हे बोरची व्हरायटी बघू शकतो. हे बोरामध्ये काय होतं की ही चमेली म्हणून बोर येतं. याच्यामध्ये जसं की सफरचंदला 2 ड्युएल कलर येतो, त्या पद्धतीने हा कलर येतो. हे सांगोल्यामधून आपण 3 प्रोडक्ट म्हणजे सीताफळ असेल किंवा हे डाळिंब असेल, पेरू आपण बघू शकतो. पेरूची क्वालिटी पण बघू शकते. साधारणतः 500 ते 700 ग्रामचा पेरू आहे आणि बोरामध्ये पण बघू शकते. ह्यांचे म्हणजे जे मार्केट भाव आहेत किंवा शेतकऱ्यांनी लागवड किती केलेली आहे, त्याच्यामध्ये किती गुंठे किंवा त्याला अपेक्षित उत्पादन काय आहे, याच्याबद्दल आपल्याला सगळी म्हणजे माहिती तालुका कृषी अधिकारी ऑफिस यांच्या स्टॉलवरती 6 स्टॉल आहेत. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की बाबा हे अंजीर आहे. अंजीर आपल्याकडे का पिकवलं जात नाही की याला काय होतं की पक्षी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात खातात, त्याच्यामुळे पिकवलं जात नाही. परंतु याचं सोल्युशन काय आहे किंवा त्या शेतकऱ्यापर्यंत आपण कसं पोहोचू शकतो किंवा हे उत्पादन घेण्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन आपण त्यांना म्हणजे विचारू शकतो की बाबा ह्या पद्धतीचं उत्पादन आपण कसं घेऊ शकतो. हे हळदचं पीक आहे. हळद आपल्याकडे जनरली घेत नाही. हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा याच्यामध्ये हळदीचं पीक घेतलं जातं, परंतु आपल्याही तालुक्यामध्ये हळद पीक उत्पादन येऊ शकतं हे त्या शेतकऱ्यांनी म्हणजे सक्षम करून दाखवलेलं आहे. याच्यामध्ये परत आपण हे टोमॅटो बघतोय. टोमॅटो कधी काय होतं की 3-4 रुपये किलो पासून 120 ते 150 रुपये किलो पर्यंत भाव येऊ शकतो याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंवा आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये. द्राक्ष बघू शकतोय. हा खोसलाय म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना काय होतं, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून 4,32,000 रुपये हा खोसला, हा जो स्ट्रे दिसतोय आपल्याला याच्यामध्ये हे आळे आहेत त्याच्या म्हणजे खोसला तयार करण्याच्या या स्टेजमध्ये आपल्याला आळे येतात. या स्टेजमध्ये ते खाद्य वगैरे बनवतात. या स्टेजमध्ये आपल्याला खोसला तयार होतो. याच्यामध्ये काय होतं की शासनाकडून अनुदान यासाठी भेटतो की तुम्हाला सेड असेल किंवा त्याची मजुरी असेल, रोपांची खरेदी असेल, याच्यासाठी आपल्याला अनुदान मिळतं. त्या अनुदानासाठी आपण शासनाकडे अर्ज करून ते अनुदान पण मिळू शकते. आपण बटाटा बघतोय बाजारमध्ये की जसं की 100 ते 150 ग्रामचा आपल्याला मिळतोय, परंतु हा बटाटा जो शेतकऱ्याने पिकवला डायरेक्टली एक्सपोर्ट करणं असेल किंवा आपण डायरेक्ट व्यापाऱ्याला विकतोय, हा म्हणजे किरकोळ बाजारामध्ये विकत नाही, परंतु ज्यांचे किंवा याचे बाय प्रोडक्ट बनतात किंवा जे मोठे मोठे व्यापारी आहेत ते आपले हे घेऊन जाऊ शकतात. ह्याचं आपण एक उत्तम उदाहरण बघू शकतो. कमीत कमी 800-900 ग्रामपर्यंत हा बटाटा आहे.
हा पण आपल्या प्रदर्शनमध्ये आज अवेलेबल आहे. बरं, बटाटा उत्पादन कसं करायचं, या पद्धतीनं बटाटे कसे येतील, ह्या शेतकऱ्यांचा आपण कॉन्टॅक्ट करून आपण करू शकतो. याच्यासाठी एक शेतकरी वर्गाने एक विनंती आहे की बाबा आपण स्टॉलला व्हिजिट करून त्या प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती घेऊन एक आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊन आपण ते शेती करू शकतो. आज आपलं एक तालुका कृषी अधिकारी ऑफिसचं एक अट्रॅक्शन असं बनवलंय, एकात्मिक शेती पद्धती, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी किंवा ऑर्गनाईज शेती. याच्यामध्ये काय कुक्कुटपालन आहे, दुग्ध व्यवसाय आहे, पीक उत्पादन आहे, सोयाबीन असेल, भाजीपाला असेल, याच्याबद्दल रांगोळीच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे काय केले की त्यांनी एक हायलाईट दिशादर्शक दाखवलेलं आहे. बाबा आपल्याला काय होतं, काही गोष्टीमध्ये दिशा मिळायला पाहिजे, त्या दिशेसारखं असं याच्यामधून आपल्याला उत्पादन कुठल्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, किंवा हे पूर्णतः रांगोळी जे आहे प्रत्येक तृणधान्य याच्यापासून बनवलेले आहे. हे एक आपल्याला एक अट्रॅक्शन झालेलं आहे कृषी ऑफिस च्या माध्यमातून. हे आपण बघू शकतोय, हे करडी पेंड आहे. याच्यामध्ये बघू शकतोय जीवनधारा तेल उद्योग, म्हणजे याच्यामधून सूर्यफूल पेंड आहे. म्हणजे प्रत्येक पेंडीचे प्रकार आहेत. हे म्हणजे करडीचं असेल, सूर्यफूल असेल, किंवा आपलं म्हणजे ह्याचं असेल शेंगाचं तेल आहे. या पद्धतीने आपण ते बघू शकतोय. हे म्हणजे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे मॅडम. म्हणजे पूर्णतः म्हणजे नैसर्गिक आहे, नैसर्गिक पद्धतीनं बनवलेले पण प्रोडक्ट आपल्या या स्टॉलमध्ये इथं अवेलेबल तालुका कृषी ऑफिसमध्ये. हे पापड बघू शकताय आपण. जीवनधारा फूड प्रोडक्ट, तेल घाणा उद्योग, पापड उद्योग. हे म्हणजे आपलं परळी रोड कळंब, आपल्या प्रॉपर कळंब मधलं हे प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा गृहिणी असेल किंवा एक आपलं उद्योजक कुणीही असेल जे की आपण म्हणजे सेवन करतोय ह्या गोष्टीचं, ते आपण येऊन व्हिजिट करून याच्याबद्दल माहिती घेऊन त्याबद्दल आपण त्यांना सांगू शकतोय. हे आपण बघू शकतोय, हे जे तेल आहे हे सूर्यफूल तेल आहे. किती किलोचं पॅकिंग आहे मॅडम? 1 लिटरचं पॅकिंग आहे 300 रुपयाला. हे आपल्याच कळंमध्ये मिळतं. ह्याचा एक अभिमान असायला पाहिजे की बाबा आपण बाहेरच्या बाजारपेठेतलं जे आयात होतं किराणा दुकानामध्ये ते घेण्यापेक्षा एक शुद्ध तेल बाबा आपल्याकडून आपल्याच जवळच्या माणसाने प्रोडक्शन बनवल्याचं मुळे आपण त्याची शुद्धता आपण सांगू शकतो. बाबा काही अडचण आली किंवा तुम्हाला जर प्रॉब्लेम होत असेल, डायरेक्टली त्या कंपनीच्या किंवा जे बाय प्रोडक्ट आहे त्यांना आपण जाऊन विचारून म्हणजे सांगू शकताय याच्यामध्ये अशा अशा अडचणी. पण बाहेरच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंवा आपल्या जिल्ह्याच्या बाहेरील कंपनीला आपण जाऊन तशी कंप्लेंट करू शकत नाही. असे जे प्रोडक्ट आहेत आपल्या म्हणजे लोकल मधले, ते लोकल मधले प्रोडक्ट हे असं करडई तेलाचं असेल, शेंगदाणा तेल असेल, सूर्यफूल असेल, हे रिफाइंड ऑइल ज्यांनी बनवले एकदम शुद्धतेमध्ये, म्हणजे त्यांनी प्रदर्शनामध्ये याच्यासाठी मांडले की बाबा तुम्ही त्यांना डायरेक्टली येऊन विचारू शकते बाबा शुद्धता किती त्याच्यामध्ये किंवा कुठल्या प्रकारे त्याचं प्रोडक्शन होतंय, किंवा पापड असेल, ह्या सर्व गोष्टी म्हणजे तेल बनवत असताना जी पेंड निघते ते आपण गाया म्हशी वगैरे जे गोटा पद्धत आपण काम करतो त्याच्यामध्ये पण ते त्यांना उपयुक्त ठरू शकतं. आपण नक्कीच या स्टॉलला आपण व्हिजिट करून त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊन आपल्यासाठी पण आणि आपल्यासाठी जे म्हणजे जनावर असतील किंवा हे दूध देणाऱ्या गाई म्हशी असतील त्यांच्यासाठी पण पेंड कितपत चांगली आहे, त्यांचं पण आरोग्य म्हणजे चांगलं राहायला पाहिजे ह्याच्यासाठी प्युअरिटी त्यांनी चांगल्या क्वालिटीनं मेंटेन केलेली आहे. हे आपण येऊन व्हिजिट करू शकतोय. दुसरा पार्ट हा आहे की ऑर्गॅनिक गुळ आहे. हा ऑर्गॅनिक गुळ आहे लोटा पश्चिम मधील, म्हणजे कळंब तालुक्यामधला जो ऑर्गॅनिक गुळ आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रत्येक साईज मध्ये हे प्रोडक्ट बनवलेले. म्हणजे याच्यामध्ये काय MM मध्ये बनवलेले. याच्यामध्ये आपण बघू शकतो की बाबा ऑर्गॅनिक त्यांचं काय केलेलं ऑर्गॅनिक पाक आहे. आपण जसं गावामध्ये पाक येतोय त्याचा आपण श्युअरिटी विचारू शकत नाही, पण यांना आपण भांडून विचारू शकतो व माझ्या तालुक्यातलं आहे, मला क्वालिटी किती देऊ शकताय, किंवा खरंच ऑर्गॅनिक आहे का, माझ्या मुलाबाळाला याचा काही त्रास होईल का, किंवा मला माझ्या आरोग्यासाठी कितपत चांगलं आहे. ह्या गोष्टीसाठी यांनी काय केलेलं ह्या स्टॉलमध्ये की बाबा अशा पद्धतीनं सॅम्पल देता येते. म्हणजे हे स्वतः पदरनं हे सॅम्पल देऊन लोकांना दाखवते की बाबा याची क्वालिटी कितपत चांगली आहे. यांनी काय केलेलं आहे याच्यामध्ये, आता जसं की ऑर्गॅनिकमध्ये भरपूर कंपन्या काम करत आहेत म्हणजे गुड प्रोडक्ट असते याच्यामध्ये, पण यांनी नवीन प्रोडक्ट असं लॉन्च केलं आहे की बाबा त्याच्यामध्ये तूप, जे आपलं साजूक तूप असतं आपलं म्हणजे मराठवाड्यात किंवा गिर गाईचं, त्याचा फ्लेवर देऊन त्यांनी पण गुळ बनवलेला आहे. ह्या पण स्टॉलला नक्कीच आपण व्हिजिट देऊन काय करू शकता की बाबा कुंजला ऑर्गॅनिक फूड्स ह्या कंपनीचा आपण प्रोडक्ट म्हणजे सगळे बघू शकता. त्याचं म्हणजे तूप असेल, गुळ असेल, किंवा त्यांचा पाक असेल, किंवा लहान लहान म्हणजे यांचं MM मध्ये पावडरमध्ये जे आहे ना
ते प्रत्येक असं पण नाही की बाबा फक्त गुळाची पावडर आहे, प्रत्येक साईज मध्ये त्यांनी पावडर दिलेली, ज्याला जसं सुटेबल असेल. हे क्यूब आहेत त्यांचे, ह्या क्यूब मध्ये पण आपण खरेदी करून ते आपण खरेदी करू शकतो. हे गिरगाईचं तूप आहे, हे आपण शुअरिटीनं घेऊ शकतो की बाबा आपल्याच तालुक्यातलं आहे. माझी विनंती फक्त कळंब तालुक्यातल्या लोकांनाच नाही तर बाहेरच्या तालुके आहेत आपल्या जिल्हा असतील किंवा जिल्ह्याच्या बाहेरचे असतील, हे शुअरिटीनं सांगतो की मी इथलाच आहे किंवा हे जे बाय प्रोडक्ट बनवलेले आहेत इथल्या शेतकऱ्यांनी सगळे स्वतः ते प्रोडक्शन करतात आणि ते मी स्वतः वापरतोय बाबा, की बाबा यांच्याकडून घेऊन मला जर काही म्हणजे इजा झाली किंवा असं वाटलं की बाबा त्याच्यामध्ये काही चेंजेस करावे लागतील, मी डायरेक्टली सजेशन त्यांना करू शकतोय. परंतु आपण जे MNC कंपनी असतील किंवा कुठलीही कंपनी असेल तर त्यांना आपण म्हणजे असं सजेशन करू शकत नाही की बाबा याच्यामध्ये असं बदल करा. आपण त्याच म्हणजे जे प्रोडक्शन बनवतात कुंजन ऑर्गॅनिक फूडचं त्यांना आपण विचारूयात किंवा ते आपल्याला जे काही सांगतील त्याच्याबद्दल ते आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात. नमस्ते. हां नमस्ते सर. हे जे आपले बाय प्रोडक्ट आहेत ह्याच्याबद्दल फक्त म्हणजे जे आपले जे हे वापर करतात म्हणजे प्रत्येकाच्या घरात वापर होतोय, शेतकरी असेल नसेल किंवा एखादा उद्योजक असेल, एखादा नोकरदार असेल, शेतकरी असेल, इव्हन किती लहानातला लहान माणूस असेल तर हे प्रोडक्ट वापर करतोय. याच्याबद्दल आपण म्हणजे आपल्या म्हणजे जे बाय प्रोडक्ट आपण बनवतोय म्हणजे म्हणजे ऊसापासून त्याच्याबद्दल माहिती द्या. नमस्कार. मी सुरुवातीला माझा परिचय देऊ इच्छितो. माझं नाव नितेश शिवाजी पवार, राहणार लोहटा पश्चिम, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. गेल्या 1.5 वर्षापासून आपण ऑर्गॅनिकमध्ये काम करतोय. ऑर्गॅनिकमध्ये काम करत असताना त्रिसूत्री श्री कांतीलाल नलगे नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आपण त्रिसूत्री आणि सोबतच श्री अरविंद महर्षी फाउंडेशन यांच्या माध्यमातून सिद्धा कृषी चा एक कोर्स केला आणि त्याच्या माध्यमातून आपण ऑर्गॅनिक शेती करायला सुरुवात केली. सुरुवातीला आपण स्वतः शुअर नव्हतं की ऑर्गॅनिक शेती करता येते, बिगर केमिकलची, बिगर रासायनिक खताची, काही न वापरता ऑर्गॅनिक शेती करता येते, हे स्वतःलाच विश्वास नव्हता. मग आपण सुरुवातीला अर्धा एकरचा डेमो प्लॉट करायचं ठरवलं. गेल्या वर्षी आपण अर्धा एकरचा डेमो प्लॉट बनवला. सोबतच आपण दुसऱ्या स्तरावर काम करत होतो. शेतकरी ज्यावेळेस समजा उत्पादन घेत असताना कंडिशन काय होती की जास्त उत्पादन झाल्यामुळे मार्केटला नेतो आणि मार्केटला नेल्यानंतर तिथं व्यापारी वर्ग त्यांच्या हिशोबानं आडत हमाली ह्या सगळ्या गोष्टी किंवा बेभावानं खरेदी केली जाते. त्यासाठी आम्ही अजून एक निर्णय घेतला ऊस उत्पादनासोबत की आपलं प्रोडक्शन आपण स्वतःच त्याला प्रोसेस करायची. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन PMFME योजनेअंतर्गत आपण यांचे लाभार्थी पण आहोत. त्यांची पण मदत झाली. शासनाकडून किती अनुदान मिळालं? शासनाकडनं 10 लाख रुपये एकूण मला जे काही लोन अमाऊंट आहे ते 10 लाख रुपये मिळाले आणि गव्हर्नमेंटकडनं 4,12,000 रुपये मला सबसिडीच्या स्वरूपात सबसिडी मिळाली. त्यांनी स्वतःचं प्रोडक्शन काय केलं की आज आपले जे हालाकीचे जीवन आहे, शेतकऱ्यांना काय होतं की ऊस उत्पादन करतोय परंतु तो ऊस कारखान्यापर्यंत कसा घालवायचा याचं जे टेन्शन असतं त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, बाय प्रोडक्ट तयार केलं. म्हणजे मी स्वतः म्हणजे मी पिकवतोय त्याचं उत्पादन मीच घेतोय आणि मीच विकतोय, या पद्धतीनं त्यांनी आपल्या कळंब तालुक्यामध्येच हा व्यवसाय उभा केलाय. याच्यामध्ये फक्त त्यांचं एकच म्हणणं आहे बाबा आपल्या म्हणजे माझ्या मेहनतीला फळ मिळालं पाहिजे, त्यासाठी हा केलेला आहे. आणि हा त्यांच्या मेहनतीचाच विषय नसून आपल्या आरोग्याचा पण नक्कीच विचार करून आपण ह्या स्टॉलला येऊन व्हिजिट करा. नक्कीच तुम्हाला जर आवडलं असेल परत त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट वगैरे घ्या. कॉन्टॅक्ट घेऊन तुम्हाला जर आवडलं तर परत त्यांना म्हणजे रिक्वायरमेंट करू शकतो. नाहीच आवडलं तर त्यांना आपण डायरेक्टली फीडबॅक, व माझा मित्र आहे, माझ्या घरातला आहे, माझ्या जवळचा आहे, असा डायरेक्टली फीडबॅक म्हणजे दुसऱ्यासारखं आपण दुसऱ्या कंपनीला देऊ शकत नाही. परंतु यांना आपल्याला डायरेक्टली सांगू शकतो की याच्यामध्ये असे चेंजेस पाहिजे. सर मी एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो सगळ्या समजा आपल्या ग्राहक वर्गांना. हा जो आमचा काकवी आहे, एक दिवसाच्या मुलाला आपण एक थेंब देता येऊ शकते एवढी शुद्ध आणि नॅचरल पद्धतीने तयार केली. एक दिवसाच्या मुलाला पण ही तुम्ही देऊ शकतोय. सोबतच याच्यामध्ये कुठलंही रासायनिक खत नाही. तयार करायची प्रोसेस जी काही प्रोसेस आहे ती केमिकल फ्री आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकच सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना की तुम्ही स्वतः आमच्या प्लॉटला व्हिजिट करा, आमच्या प्रोसेसिंग युनिटला व्हिजिट करा, सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष तुमच्या नजरेनं बघा, नंतरच आमच्या माल खरेदी करा. आपल्याला जर काही याच्याबद्दल चौकशी पाहिजे असेल किंवा एक माहिती पाहिजे असेल तर आपण यांना डायरेक्टली कॉल करू शकताय. आपला मोबाईल नंबर, गाव, नाव हे पूर्ण पत्ता सांगात की याच्यामधून काय होईल की शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल किंवा जे ग्राहक खरेदी करणार आहे त्यांच्यासाठी पण तुमच्यापर्यंत पोहोचायला सोपं जाईल. ठीक आहे. माझं नाव अजून एकदा मी सांगतो. माझं नाव श्री नितेश शिवाजी पवार, राहणार लोहटा पश्चिम, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर आहे माझा 93 56 13 93 56.
सोबतच अजून एक वेळेस मी माझा मोबाईल नंबर सांगतो 935613 9356 सोबत अजून एक मोबाईल नंबर 7057454505. ठीक आहे सर. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर असंच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल किंवा आपल्याला प्रोडक्ट पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा. धन्यवाद. हा ठीक आहे सर. धन्यवाद.